फॅशन बोले तो लिबर्टी. दिलीप कारंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बेबी साडी. लहान मुलींना 6 वार साडी लागते. त्यातील साईडचे कापड उरेल. लागणारी मापे, उंची व सीट घेर. या बेबी ब्राह्मणी साडीची माहिती व इतर अनेक साड्यांची माहिती लिबर्टी दिलीप कारंपुरी सरांच्या नटखट तयार साड्यांच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. या पुस्तकात तयार साड्यांचा रंगीत कॅटलॉग सुद्धा दिलेला आहे. तसेच साड्यांची तयार पेपर कटिंग व थिअरी सुद्धा दिलेली आहे. ती तुम्ही जरूर वापरून पहा. याचप्रमाणे इतर पुस्तके सुद्धा उपलब्ध आहेतच. ही आपली नेहमीची संपूर्ण 6 वार साडी आहे. लहान मुलांच्या साडीला अस्तर लागत नाही. उंची 28 इंच घेणे किंवा येथे आपल्याला पाहिजे तितकी साडीची उंची मोजणे. संपूर्ण आडवी रेख आखून घेणे. या रेषेवर कापणे. लहान मुलींना उंचीच्या दुप्पट पदर घेणे. येथे 28 इंचाच्या दुप्पट पदर कापलेला आहे. पायांसाठीही उंचीच्या दुप्पट वजा 6 इंच घेणे. याप्रमाणे असे 2 भाग कापणे. दाखविलेले 2 भाग पायांसाठी आहेत व एक पदर दाखविलेला आहे. थोडक्यात हे तिन्ही भाग आपण उंचीच्या दुप्पट कापलेले आहेत. पदर बाजूला ठेवणे. पायाचा एक भाग उघडणे. दुसरा भागही त्याच्यावरच ठेवणे. दुसरा भागही ठेवताना काठाचा भाग सुलटवर सुलटच आला पाहिजे हे लक्षात ठेवा. कमरेला येथे सीट घेराच्या निम्मे अधिक 2 इंच घेणे. ही उंची येथे सीट घेराचा तिसरा भाग घेणे. ही उंची कापणे. हा सीटचा आकार आहे. येथे दोन्ही काठ सुलटवर सुलट आहेत, म्हणजेच दोन्ही काठ एकाच बाजूला येतील. वरील बाजूस गोलावा आकार देणे. हा गोलावा आकार कापणे. साडीच्या एका टोकाला प्लीट्स घेणे. प्लीट्स घेऊन हा सीट उंची इतका आला पाहिजे. असे दोन्हीही भाग प्लीट्स घेऊन तयार करणे. याचप्रमाणे पदरालाही प्लीट्स घेणे. प्लीट्स घेतलेला भाग वरील एका सीट आकाराला जोडणे. जोडताना याप्रमाणे उलटवून टीप मारून जोडणे. येथे काठ उलट्या बाजूला आला पाहिजे.
दोन्हीही भाग असे याच पद्धतीने जोडून घेणे. जोडल्यानंतर मागील बाजूस याचप्रमाणे सीटचा आकार दिसेल. असे दोन्हीही भाग एकाच साईडचे तयार व्हायला हवेत. हा सीट आकार आहे. दाखविल्याप्रमाणे दोन्ही सीट आकार एकत्र जोडणे. सीट आकार जोडताना दोन्ही साईडला एक एक काठ आला पाहिजे. याप्रमाणे काठाखाली दुसरा काठ जोडणे. याप्रमाणे अखंड कमरेची वरील बाजू तयार झालेली आहे. याप्रमाणे एक काठ खाली दिसेल व एक काठ वरच्या बाजूला येईल. दाखविल्याप्रमाणे या काठाकडे निऱ्या घेणे. या तयार झालेल्या निऱ्या वरील सेंटरला जोडून घेणे. याचप्रमाणे दुसऱ्या बाजूच्याही निऱ्या घेणे. या निऱ्या सेंटरला जोडून घेणे. दोन्ही निऱ्या जोडण्यापूर्वी त्या व्यवस्थित इस्त्री करून मगच जोडणे. याप्रमाणे पुढील व मागील भाग तयार झालेला आहे. मागील सीट आकारामध्ये पदराचा भाग जोडून घेणे. दाखविल्याप्रमाणे वरील बाजूस कमरेला काठाचा नेफा लावून घेणे. नेफा जोडताना आतून बाहेर याप्रमाणे जोडून घेणे. याप्रमाणे आपली बेबी ब्राह्मणी साडी तयार होईल. जर तुम्ही पदर घेतलेला नसेल तर तुम्ही याप्रमाणे धोतर किंवा सोवळे तयार करू शकता. मोठ्यांसाठी धोती तयार करण्याची पद्धत हीच आहे. तर जरूर तुम्ही हे करून पहा.
इतर काही कोर्सेस करायचे असल्यास दिलीप कारंपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही हे कोर्सेस करू शकता.